आणि आय लव्ह यू देवेंद्रजी. आता आय लव्ह यू देवेंद्रजी असा उल्लेख करणारे गुणरत्न, क्या ये एकतरफा मोहब्बत है क्या, ये जरा पूछना पडेगा. नाही प्लेटॉनिक नाहीये, इट इज ब्लेस्ड विथ हिम. त्यांनी आशीर्वाद देऊनच हे केलेलं आहे, म्हणून ते श्रद्धेय. श्रद्धेय केव्हा होतात? आशीर्वाद देण्यात का माणूस मोठा असला तर तो श्रद्धेय होतो. त्यामुळे त्याचे श्रद्धेय कोण आहे ते कळलेलं आहे तुम्हाला. नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांच्या पत्रकार बांधवांचे मनपूर्वक स्वागत. नेते अरविंद भाईंनी एक भूमिका आपल्यासमोर विशद केली. महाप्रबोधन पर्व 2 सुरू झालेलं आहे. पर्व 2ची उद्घाटकीय सभा नागपूरमध्ये संपन्न झाली आणि त्यानंतरचा जो दौरा आमचा पश्चिम विदर्भात होत आहे त्यातली एक महत्त्वपूर्ण सभा आज यवतमाळ जिल्ह्यात अर्थात नेरमध्ये संपन्न होती. ही पत्रकार परिषद घेताना हेही आम्ही स्पष्ट केले पाहिजे की आजच्या सभेची तारीख ही खूप आधी आम्ही निश्चित केलेली होती. त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचं वातावरण तापलेलं असताना आम्हाला याची जाणीव आहे की आमचा सगळा मराठा बांधव हा प्रचंड ताकदीने सरकारकडे काही मागण्या करत आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही हेही आवाहन करू इच्छितो सगळ्याच मराठा बांधवांच्यासाठी, कारण ज्या पद्धतीने आत्महत्या किंवा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, आत्महत्या हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी हे अगतिक पाऊल न उचलता शासन दरबारी एक विधिवत लढा देणं जास्त गरजेचं आहे आणि तो विधिवत लढा सुरू आहे. अशा पद्धतीने आपण सगळे मराठा भाऊ हे आमच्यासाठी, आपल्या सगळ्या कुटुंब आणि आप्तस्वकीयांच्यासाठी आपला जीव खूप मूल्यवान आहे. त्यामुळे त्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. सोबतच आमचं सरकारलाही हे जरी आम्ही यवतमाळमध्ये असू तरी आवाहन असेल की मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता करत, कारण आम्ही तोडगा काढणार असं म्हणणारे शिंदेसाहेब आणि एकूण सरकारमधले लोक हे ज्या पद्धतीने बोलत आहेत, मध्ये 40 दिवसांचा वेळ त्यांना दिलेला होता, पण त्या 40 दिवसामध्ये त्यांनी एकदाही ना मनोज जरांगे ना त्यांच्या वतीने त्यांच्या कुठल्याही समितीतल्या लोकांना चर्चेसाठी बोलावले, ना कुठली काही पावलं उचलत आहेत असे चित्र दाखवले. सो मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक चिघळवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, हे मी फार जबाबदारीने सांगते. कारण सरकारने आधी सगळे प्रयत्न केले हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद लावण्याचे, मात्र मुस्लिमांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे मुस्लिमांनी कुठलाही प्रतीक त्याला दिलेली नाही. तेव्हा एक नवा ट्रॅक शोधायचा प्रयत्न केला की ओबीसी असं काहीतरी लावून द्यायचा. ते तसं होऊ नये, कारण सरकार म्हणून त्यांची भूमिका ही संपूर्ण राज्याच्या पालकत्वाची भूमिका असली पाहिजे, ही अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. सोबतच आजची महाप्रबोधन सभा जिथे होतीये तिथे मला याची कल्पना आहे की एकेकाळी आमच्या पक्षात असणारे श्रीयुत संजय राठोड ज्यांचा तो भाग आहे जिथे आम्ही आज सभा करत आहोत, लोकसभेचा एरिया बघत असताना आमच्याकडच्या खासदार असणाऱ्या आणि आता श्रीयुत मोदीजी यांच्या बहीणबाई नव्याने झालेल्या भावना गवळी याही इकडच्या लोकप्रतिनिधी, या सगळ्या सिनरिओमध्ये एक काय म्हणता येईल त्याला व्हाईट गोल्ड सिटी किंवा कॉटन सिटी, या कॉटन सिटीमध्ये आम्ही आजची सभा जेव्हा घेत आहोत तेव्हा इथली बेरोजगारी, इथल्या शेतीमातीचे प्रश्न, इथला कापसाचा जो कमी होत चाललेला पेरा आहे, कापसाखालचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कमी होत ते सोयाबीनकडे वळवणं आणि एकूण 22 जिल्ह्यातला दुष्काळ, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा संपन्न होत आहे. या सभेमध्ये आम्हाला एकूण राज्यातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचे पूर्णतः भान आहे, त्याचे गांभीर्य आहे. सोबतच अजून एक गोष्ट नमूद केली पाहिजे. काल कुठल्याशा मुलाखतीमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असं म्हणाले की असं कोणी व्हिडिओ वगैरे पोस्ट करून येत नसतो सत्तेमध्ये, त्यामुळे त्याचं काही फार गांभीर्यानं घेऊ नये, कुणी मनावर घेऊ नये असं ते म्हणाले. मला ते ऐकताना फार मजेशीर वाटलं. कोण गांभीर्यानं घेत आहे? जर व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याचं फार गांभीर्य असू नये असं जर उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल
तर मुळात तो व्हिडिओ आम्ही म्हणजे काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने किंवा इतर कुठल्या पक्षांनी तो पोस्ट केला नाही, तर तो तुमच्याच कोर टीमने पोस्ट केला होता. आणि तो पोस्ट करताना जर त्यांना असं वाटत असेल की याने काही फरक पडत नसतो, असं काही पोस्ट केल्याने फरक पडत नसतो, तर डिलीट केल्याने काय फरक पडतो? मग उपमुख्यमंत्र्यांनी तो व्हिडिओ डिलीट का केला? उपमुख्यमंत्र्यांना मी पुन्हा म्हणेल की उपमुख्यमंत्र्यांना असा कोणाचा फोन आला होता का? दिल्लीतनं काही दबाव आले होते का? 55 मिनिटात असं काही घडलं होतं का की तातडीने मी पुन्हा येईन म्हटलं आणि लगेचच पुन्हा जाईन असं करत तो व्हिडिओ डिलीटही करून टाकला? सो एकूण महाराष्ट्रामध्ये इतके महत्त्वाचे प्रश्न असताना हा येईन जाईनचा जो खेळ आहे, हा येईन जाईनचा खेळ तुम्ही नंतर खेळत बसा. आधी महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतीमातीचा प्रश्न असेल, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळाचा प्रश्न असेल, 1 रुपयामध्ये आपण पीक विमा देणार होता, त्या पीक विम्याचं काय झालं तो प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न कधी मार्गी लागणार आहेत यावरती त्यांनी जास्त बोलणं आम्हाला अपेक्षित आहे. काल अंमली पदार्थाच्या संबंधाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सन्माननीय उपमुख्यमंत्री असंही म्हणाले की आम्ही लवकरच त्यात बोलणार आहोत. आपण कधी बोलणार आहात त्याचा मुहूर्त जरा आम्हाला सांगा. सरकारचं पंचांग हरवलेलं आहे का? कारण सरकारच्या पंचांगामध्ये शासन आपल्या दारीचे पण मुहूर्त अनेक निघतात, पण असे मुहूर्त वारंवार काढत असताना आपल्याकडून जो खर्च होतो तो खर्च सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातनं भरलेल्या कराला तुम्ही खर्च करत आहात आणि त्यातनं तुम्ही 2-2 वेळा शासन आपल्या दारी, मी जसं ऐकलं की उद्या शासन आपल्या दारीचा कार्यक्रम या भागामध्ये होत आहे. एकीकडे मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असताना आणि तो प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला स्वतः मिरवून घ्यायची केवढी हौस आलेली आहे की या प्रश्नावर, आरक्षणासारख्या गंभीर प्रश्नावर चर्चा करायच्या ऐवजी सरकार आपल्या दारी या प्रश्नाच्या जाहिरातीवर खर्च करणे आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे हा जो प्रकार आहे, हा प्रकार त्यांनी तातडीने थांबवावा. काही शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्यांनी सांगितलं की ताई आमच्यावरती असं कंपल्शन आहे की तुम्ही समजा 300, 350 एवढ्या प्लेटचं जेवण द्या. आम्ही म्हटलं त्यांना सकाळी 8ला जेवण होत नाही, तर ठीक आहे 300, 350 एवढे तुम्ही ॲटलिस्ट पार्लेजीचे बिस्किट पुढे तरी द्या. हे कशासाठी? काहीतरी तुमच्या पटवारी, ग्रामसेवक यांना गर्दीचे टार्गेट दिले जातात. पटवारी आणि ग्रामसेवक यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे 7/12, पेरा, पीक विमा आणि शेती मोजणी याच्याशी संबंधित असणारे प्रश्न तातडीने सोडवण्याचे टार्गेट तुम्ही द्या. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहात असं आम्हाला वाटेल. आणि म्हणूनच आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकूण पश्चिम विदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपल्या सगळ्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून ही परिषद बोलावली गेली. आपण बोलू शकाल. थँक्यू. दोन्ही नेत्यांसाठी माझा प्रश्न आहे. मागच्या वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांची जी अवस्था होती बऱ्यापैकी, या वर्षी पाऊस कोलमडला अनेक वेळा, त्याच्यानंतर उत्पन्न कमी झालं. कमी म्हणजे मागच्या वर्षाच्या निम्न उत्पन्न झालं असं म्हणता येईल. अशा अवस्थेत शेतमालाला, सोयाबीनला 3,500 ते 4,500 रुपये भाव मिळत आहे. मिनिमम 4200-4300 सोयाबीनसाठी. कापसाचं तर अजून आम्हाला क्लिअर झालं नाही काय देते ते, परंतु सोयाबीनची जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी एवढी घातक वस्तुस्थिती आहे ही की दिवाळी प्रश्न काय तुमचा? नाही, प्रश्नच विचारला. दिवाळी तोंडावर आली आणि सोयाबीनला भाव अत्यल्प आहे, या संदर्भात आपलं मत काय? माझं मत विचारण्यापेक्षा मला असं वाटतं हा प्रश्न सरकारला जास्त विचारला पाहिजे. कारण सरकार पक्षातले ऐका ना, सरकार पक्षातल्या उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांची दिंडी काढून सोयाबीनला, कापसाला 6,000 भाव मिळावा म्हणून विरोधी बाकावर असताना दिंडी काढणारे लोक आता कुठे गायब आहेत? जे कृषी मूल्य आयोगाचे सध्या अध्यक्ष झालेत ते आमचे पाशा पटेल, ते आता कुठे आहेत? तर मला असं वाटतं की आम्ही सातत्याने प्रश्न विचारतोय. हो, आम्ही सभागृहात विचारतोय, अधिवेशनात विचारतोय, भाई तिकडे संसदेत विचारतायत, आम्ही माझ्यासारखा माणूस सभागृहाच्या बाहेर लढाई लढतोय. परंतु ज्या सरकारने झोपलेल्या माणसाला उठवता येते, झोपेचं सोंग घेतलेल्यांना कसं उठवायचं हा खरा प्रश्न आहे. कारण विकासावर खर्च करण्यापेक्षा
विकासाच्या जाहिरातीवर जास्त खर्च करणारं सरकार आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. त्यामुळे निश्चितपणे ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू आणि ते प्रयत्न निवडणुकांच्या मार्गातून. मागच्या वर्षी कोणत्या शेतकऱ्यांना उद्धव साहेब असताना मागच्या वर्षी स्टेटमेंट आहे की 14,000 कधीच भाव मिळाला नाही गेल्या वर्षात. कापसाला कधी भाव मिळाला 14,000 मिळालं ना. काय सांगतो इथे बसला सकाळी मागच्या वर्षीचा कापूस अजून मागच्या वर्षीचा नाही. उद्धवजी मागच्या वर्षी मिळाला नाही, याही वर्षी नाही. मागच्या वर्षी तेच होते. हेच आहेत ना, आता 1.5 वर्ष झालेच आहे ना. मागच्या वर्षीचा काय विषय तेव्हा जून मध्ये आली. मागच्या वर्षीची शेती जूनच्या नंतरच ना. भाव मिळाला नाही. मिळाला भाऊ मिळालेला आहे. मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत, त्यांना विधान परिषदेत घेतलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्रजींनी म्हटलेली कोणती गोष्ट खरी होती ती मला सांगा. देवेंद्रजींनी असं म्हटलं होतं की वेगळा विदर्भ झाला नाही तर मी लग्नच करणार नाही. देवेंद्रजींनी असं म्हटलं की आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, काही झालं तरी राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही. देवेंद्रजींनी जे जे आतापर्यंत सांगितलेलं आहे त्यातली एकही गोष्ट पाळलेली नाही. उलट मला असं वाटतं की देवेंद्रजींची चाणक्य नीती त्याला म्हणता येणार नाही, मी त्यावर नागपूरला बोलली आहे. जी कपटी देवेंद्र नीती आहे ती कपटी देवेंद्र नीती पूर्णतः फसलेली आहे. आत्ता ते जे हे सांगत आहेत की आम्ही त्यांना एक वेळ विधान परिषदेवर घेऊ जर असं काही झालंच तर, याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी स्पष्टपणे संकेत देत आहेत की होय आम्ही शिंदे साहेबांना एक डिग्निफाईड एक्झिट, एक सन्मानजनक त्यांना परतीचा रस्ता करून देणार आहोत, हा त्याचा अर्थ होते स्पष्टपणे. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द जो आहे तो दिला नाही असंही त्यांनी काल मुलाखती दरम्यान सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पूर्ण वेळा नाही. आता त्यांनी शब्द दिला की नाही हे मी नक्की तुम्हाला सांगू शकले असते जर बागेश्वर बाबाची सिद्धी माझ्याकडे असती तर. सो तिथलं काय झालं ते मला माहीत नाही. परंतु एकूण सगळं गौड बंगाल बघता एक नक्की आहे की जशी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात देवेंद्रजींबद्दल कमालीचा रोष आणि नापसंती आहे, तीच नापसंती आणि नाराजी भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात देवेंद्रजींबद्दल आहे, हे मात्र मी खात्रीने सांगू शकते. मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंना जाब विचारणारा एक फोन जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. त्या आंदोलकाला नारायण राणेंकडून शिवीगाळ करण्यात आली, अशी ऑडिओ क्लिप पाहिली होती. नाही, मला हे माहिती नाहीये, आपल्याकडून माहिती होते. मी माहिती आधी घेईल आणि मग त्याच्यावर व्यक्त होईल. काही सनातन धर्म संपविणाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे त्यांना 420 व्होल्टचा शॉक देऊन जाळून टाकण्यात यावं अशी टीका बावनकुळेंनी केली. त्यांना विचारा सनातन म्हणजे काय, त्यांना सनातनाची व्याख्या एकदा सांगायला सांगा. सनातनामध्ये मुफ्ती अहमद सय्यद बरोबर सरकार स्थापना ही सनातनमध्ये आहे. हिंदुत्वाला न मानणाऱ्या नेत्यांबरोबर बिहारमध्ये सरकार स्थापन करणं हे सुद्धा सनातनमध्ये आहे. AIADMK बरोबर सुद्धा मैत्री करणं हे सनातनमध्ये आहे. आमच्या DNA मध्ये त्यांचा आणि आमचा DNA एकच आहे असं जेव्हा सांगतात नागपूरकर, तेव्हा DNA मध्ये एकच जर असेल तर मग सनातन धर्म कोणता वेगळा आहे तो पण त्यांनी सांगावा. आणि मुळात बावनकुळे OBC आहेत म्हणून बावनकुळेंना ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि टीम देवेंद्र सगळी साईडलाईन करायला बघते, ही सुद्धा सनातनचीच प्रवृत्ती आहे. ते हिंदुत्ववादी असते तर सगळ्यांना सांभाळून घेतलं असतं, हा OBC हा वेगळा असं केलं नसतं. आत्ता आज घडीला बावनकुळे साहेबांना किंवा चंद्रकांत पाटलांना ज्या पद्धतीने साईडलाईन केलं जातं त्याला सनातन म्हणतात. सदावर ते माझा माणूस नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. सदावर ते वारंवार त्यांच्या सभा किंवा भाषण होतात, त्यांच्या पतसंस्थेच्या बैठकी होतात, त्यावेळेस ते उल्लेख देवेंद्र फडणवीसांचा करतात आणि श्रद्धेय असा उल्लेख असतो. आणि आय लव्ह यू देवेंद्रजी, आता आय लव्ह यू देवेंद्रजी असा उल्लेख करणारे गुणरत्न, क्या ये एकतरफा मोहब्बत है क्या, ये जरा पूछना पडेगा. नाही प्लेटॉनिक नाहीये, इट इज ब्लेस्ड विथ हिम. त्यांनी आशीर्वाद देऊनच हे केलेलं आहे म्हणून ते श्रद्धेय. श्रद्धेय केव्हा होतात, आशीर्वाद देण्यात का माणूस मोठा असला तर तो श्रद्धेय होतो. त्यामुळे त्याचे श्रद्धेय कोण आहे ते कळलेलं आहे तुम्हाला. सॉरी, वंचितच्या बाबतीत एकूणच महाविकास आघाडीची भूमिका तळ्यात किंवा मळ्यात अशी आहे? नाही, अजिबात नाही. माननीय आंबेडकरजी आणि आदरणीय उद्धवजी यांच्या बैठका होत आहेत. मला वाटतं तुम्ही त्यांच्या आत्तावरच्या वागणुकीतून, बोलण्यातून, चालण्यातून तुम्हाला कुठेही असं दिसलेलं नाही. किंबहुना काल परवाकडे तर आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय शरद पवारांसोबत सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकरांची बैठक झालेली आहे. त्यामुळे ते होईल, त्याला थोडा वेळ लागत असेल पण ते होणार, त्याची काय काळजी करण्याचं कारण नाही.
देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये परवा व्यसन झोनच्या दिल्लीच्या परिषदेच्या भाषणात त्यांनी असं म्हटलंय की समर्थ रामदास नाही तो शिवाजी नाही, शिवाजी बनाने की फॅक्ट्री के सब समर्थन करून यहाँ बैठे, असं वक्तव्य केलं. काय म्हणतात? नाही, भाजपच्या सगळ्याच लोकांनी, मग ते केंद्रातले नेते असतील किंवा राज्यातले नेते असतील, यांनी एक चंग बांधलेला आहे. महाराष्ट्रातले आमच्या ज्या आधारशिला आणि आमचे जे आदर्श आहेत, मग ते छत्रपती शिवराय असतील, फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील, हे सगळे आदर्श मोडीत काढायचे आणि गोळवलकर, भागवत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवं मॉडेल त्यांना स्थापित करायचे. ते मॉडेल स्थापित करण्यासाठी ते आमचा शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही आधारशिला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. बट वी डोंट केअर. याच्या कॅमेरासमोर बसून चर्चा करू नये असं जरांगेंना आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी समोरासमोर बसून या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करावी आणि मराठा आरक्षण देणारा तशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर खरं तर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या परवाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये शिवसेनेची भूमिका विशद केलेली आहे, स्पष्टपणे मांडलेली आहे. ते स्वतः व्यक्तिशः जरांगेंना भेटून गेलेले आहे आणि याच बद्दल जेव्हा आदरणीय उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांची जी वक्तव्य आहेत ती जरा आर्काईव्हमधून काढा आणि ती आपण दाखवलीत तर मग लोकांना त्याचा साक्षात्कार होईल, कोण खरं कोण खोटं तेही लोकांना कळून जाईल आपोआप. ताई, परवाच उदय सामंत येऊन गेले उद्योगमंत्री आणि त्यांनी सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यासाठी 5,000 कोटीचा गिफ्ट जो हा मुख्यमंत्री देणार आहे. आणि एकीकडे पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी तर आत्महत्या करत आहे, मात्र त्यांचे पुत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. हा गिफ्ट जिल्ह्यासाठी चॉकलेट असेल का? तुम्हीच उत्तर दिलं, तुम्हाला बोलायचं कसं? यवतमाळ हा जसा मोठा 3 नंबरचा जिल्हा आहे तसा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे. उद्योगमंत्री उदय भाऊ यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. काहीतरी ते शिकले असतील आमच्याकडे राहून आणि थोडी तरी त्यांच्याकडे कनव बुद्धी असेल असं आम्हाला आमची समजूत आहे, धारणा आहे. परंतु मी आल्यापासून जेवढी माहिती घेते त्यानुसार यवतमाळच्या MIDCमध्ये एकही नवा उद्योग आलेला नाही आहे. जे काही प्लॉट्स MIDCचे आहेत तेही क्षेत्र बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. असं सगळं पाहता उदय भाऊ लोकांना वेड्यात काढायचा कार्यक्रम कधीपासून हा सुरू केलाय त्यांनी, की इकडे जर उद्योगाचं क्षेत्रच नाहीये, नवीन उद्योगच आलेले नाहीयेत. अरे मुंबईत असलेले उद्योग ज्या सरकारला वाचवता येत नाही, जे उद्योग गुजरातला जात आहेत ते यवतमाळमधल्या उद्योगांबद्दल काय तोंडवर करून बोलतात? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आता त्यांचं पद गेलं त्यामुळं त्यांचा तळतळाट होतोय असं उदय सावंतांनी त्या दिवशी म्हटलं. हे आपसापोटी त्यांचं वागणं आमच्याशी आहे असं म्हणतात. ते खरंच तसं आहे का? तुम्हाला वाटतं का? संपला विषय. तसं जर असतं ना, तसं असतं तर देवेंद्र भाऊंनी जसं म्हटलं ना, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, तर तसा अशी आदळ आपट केली असती उद्धव साहेबांनी. पण उद्धव साहेबांनी स्वतः पद सोडून गेले. पुन्हा एक मिनिट त्यांचा प्रश्न होते. सतत दौरा सुरू आहे तुमचा आणि शिवसेनेकडे सांगितलं जातं की यांना सबक शिकवायचं आहे दोघांना, तर ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे या दोघांना काय वर 2 खाली 2 असे सगळीकडे 2-2च आहेत ना. ते वरती पण 2 आहेत, बाहेर 2 आहेत, इकडे मला कळतंय इथे पण 2 आहेत. शिवसेनाच शिवसेनेचाच भगवा इथे पडकडा. आणि दॅट टू शिवसेना इंडिया, लक्षात ठेवा, इंडियाचा झेंडा. मराठा आरक्षणावरून राज्यात संपूर्ण मराठा बांधव आक्रमक झालेले, आजपासून गावागावात बेमुदत उपोषण चालू आहे. अशात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा प्रश्न येत्या 2 दिवसात सुटणार असल्याचं म्हटलं. काय सांगणार? खेकडा कुठे विचार खेकडा कुठे विचार? ज्यांना खेकड्याबद्दल कळत नाही, हाफकिनबद्दल कळत नाही, ज्यांना संसर्गजन्य आणि साथीच्या रोगातला फरक कळत नाही, त्यांनी आरक्षणासारख्या प्रश्नावर बोलू नये. म्हणजे येथे पाहिजे अज्ञानी येरा गबाळ्याचे काम नव्हे. पुढे तानाजी सावंतांनी बोलू नये याच्यावर. ट्विटरवर व्हिडिओ टाकला होता का मी पुन्हा येईल का? त्या व्हिडिओ थोड्या वेळात डिलीट झाला. त्यानंतर त्या व्हिडिओवर जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की व्हिडिओ टाकून कोणी मुख्यमंत्री होत नसतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतो. मूळ मुद्दा असं आहे ना, ती जेव्हा टाकलं ती माझं बाईट बघा काय म्हटलं. मी त्यांना असं म्हटलं, याचा अर्थ एकनाथ शिंदे घरी जात आहेत
दुसरा अर्थ अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत. आणि तिसरा अर्थ पुन्हा एकदा त्यांनी ते डिलीट करून महाराष्ट्राचा विनोद केला. ते महाराष्ट्राचा विनोद आहे, तो पुन्हा येईल. हा एक विनोद ते सातत्याने करत राहणार. त्यांच्या आयुष्यावर तो बोलत राहावं लागणार त्यांना. सावंतसाहेब, खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या संदर्भात तुम्ही उपस्थित केला. पंतुलेपासून कंत्राटीकरणाची पद्धत सुरू झालेली. त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे अंशकालीन कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू झाली होती. ते आज पण बाहेर ती प्रशासनात अजूनही आली. त्यानंतरचा मुद्दा असा की आपण आजही IAS केडरमध्ये जे IAS नाहीत अशा लोकांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आताही गेल्या 2 महिन्यापूर्वी 94 लोकांची लिस्ट केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. ही परिस्थिती जर केंद्रात असेल तर उद्या जर ही राज्यात आली तर या बेरोजगारांचं कसं किंवा दिल्लीमध्ये जे पूर्ण IAS करत आहे किंवा IPS करत आहे ह्यांचं काय? मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. खर तर मला तो मनापासून तुमचा प्रश्न झाला असेल तर मी उत्तर देतो. दुर्दैव आहे देशाचे. पूर्वी कंत्राटीकरण नव्हतं असं कोणी म्हणणार नाही. कालमर्यादेत ते संपायचं. अनेकदा कंत्राटी कामगारांना नियमित केलं जायचं. आत्ता आम्ही काय केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो. सरकारी नोकऱ्यांसाठी 22 कोटी पॉईंट काही आहे अजून इतके अर्ज आले. हा शासनानं लोकसभेच्या सभागृहात दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतोय. 22 कोटी अर्ज आणि 8 लाख आणि वरती काही आकडा आहे एवढ्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्या नोकऱ्या 22 कोटीचा त्याच्या प्रमाणात पाहिलं तर 0.33% लोकांना सरकारनं नोकऱ्या दिल्या. आता UPSC MPSC हा विषय जरा बाजूला ठेवून दुसरे विषय सांगतो. मग असाच प्रकार उद्योग किती बंद पडले? 5,05,091 उद्योग बंद पडले. 5,05,091 उद्योग बंद पडले. यांच्या धोरणातनं काही कोविडमध्ये बंद पडले, काही नंतरही बंद पडले. याच्याबरोबर नुसतं ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या GM मोटर्सपासून सगळ्या कंपन्या गेल्या. त्या एकाच सेक्टरमधल्या नुसत्या त्याच्यातले 64,000 लोक बेकार झाली. आता या सगळ्याचा तुम्ही पाहिल्यानंतर दुसऱ्या बाजूला आणखीन काय प्रताप केले आम्ही. म्हणून मगाशी मी जे म्हणतो अतिरेकी, मी असा शब्द वापरला. खाजगीकरणाला विरोध नाही, पण अतिरेकी खाजगीकरण त्याचे परिणाम काय झाले तर स्वर्गीय इंदिरा गांधी आणि त्याच्या पूर्व काळामध्ये या सगळ्या खाजगी कंपन्या होत्या, पेट्रोलियम कंपन्या, बर्मा शेल, एसओ अशी त्यांची नावं होती. त्या सगळ्या सार्वजनिक उपक्रमामध्ये त्यांचं रूपांतर केलं. बँकांचं केलं, माननीय त्या स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळात झालंच. इन्शुरन्स कंपन्यांचं केलं गेलं. हे सगळे सार्वजनिक उपक्रम झाले. 2 विषय त्याच्यामध्ये हेतू होते की या सगळ्या बँका गावागावात पोहोचल्या पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सरकारच्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी ह्या सगळे सार्वजनिक उपक्रम उभे केले. ते माननीय द ग्रेट विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बंद पाडले. तुम्ही BSNLचा टेलिफोन वापरत होता. आता काय BSNLची अवस्था? कमी काय, उद्ध्वस्त आहे. MTLची अवस्था उद्ध्वस्त केली. कोणी केली? 2014ला तुमचं सरकार येण्यापूर्वी तुम्ही 2G 3G स्कॅम असा आरोप करून संबंध पार्लमेंटचं सेशन सत्र चालवू दिलं नाही महिनाभर. आता बोलतात ना वर तोड करून त्यांना आठवण करून देत जा. तुम्ही तर महिनाभर पार्लमेंटचं सत्र चालू दिलं नाही, एक शब्द बोलू दिला नाही सभागृहामध्ये. आणि त्यावेळेला एवढं 2G 3G स्कॅम झालं. त्या स्कॅमचे पुरवण केले आम्ही होतो बरोबर. 1 लाख करोड रुपयाचं नुकसान. हा सगळा आभासी होतं बरं काय. आणि मग ज्यांच्यावर आरोप केले ते A राजा, कनिमोजी आणि दयानिधी मारन हे सगळे जेलमधनं सुटले आणि पुन्हा निवडून येऊन लोकसभेत बसलेत. त्यातले A राजा तर तालिकेवर बसतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या भ्रमातनं भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवली. 2014 तुम्ही आलात. मग MTL BSNLचं का नाही तुम्ही केलात विकास? मग मी स्वतः त्यांची नेतृत्व करतो, तुम्ही विचारलं म्हणून थोडंसं अधिकच बोलतो. मी स्वतः माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं
आणि ITI इंडियन टेलिकॉम इंडस्ट्री जी मॅन्युफॅक्चर करत होती इन्स्ट्रुमेंट, टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, आपला जो घरात खोका आहे तो डायलिंगचा किंवा मटणाचा, तो करणारी कोण? इंडियन टेलिकॉम इंडस्ट्री आहे, ती बंद पडली. मी त्यांना म्हटलं तुम्ही आता हे सगळं डिजिटल इंडियामध्ये मोबाईल आलेले आहेत, आणखीन काय कॉम्प्युटर, त्या कंपन्यांना कन्व्हर्जन करून हे उत्पादन त्यांच्याकडनं घ्या, माणसं आहेतच, मॅनपॉवर इज एक्झिस्टिंग, तुम्ही थोडं फायनान्शियल करा. नाही केलं. मग जेव्हा हे आलं तेव्हा नेमकं आपलं चायनाबरोबर आपलं वितुष्ट निर्माण झालं. त्यातून त्यांनी चायनाबरोबर ट्रेडिंग थांबवलं. ते थांबल्यानंतर जेव्हा 4G 5G साठी BSNL इंटेलने अर्ज केला होता, टेंडर काढलं, ते टेंडर काढून टेंडर फायनल झालं, ते चायनीज कंपनीला मिळालं. मग सांगितलं नाही तिकडनं घ्यायचं नाही, वितुष्ट निर्माण झालंय. मग मी पुन्हा अर्ज केला, तर आत्मनिर्भर भारत. बरं, आनंद नाही, आत्मनिर्भर झाल्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, पण जी गोष्ट या देशात मॅन्युफॅक्चरच होत नाही, 4G 5Gचं इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर होत नाही, तुम्ही परदेशातून घ्यायला BSNL अलाव करा. नाही केलं. मित्राचा 5G आला, बरं का, मित्राचा 5G आला. मित्राचा 5G कुठून आला? तोही चायनात आला ना. तो कसा आला तेही विचारा ना कधीतरी. मित्राचा 5G कुठून आला? आणि मग BSNLला मारण्याचं काम. त्यामुळे लाखो लोक, 4 लाख लोक BSNL MTL मध्ये 4 ते 4.5 लाख लोक नोकऱ्या करत होते. कोणी बुडवलं? आणि मग आता काय करायचं? तर तुम्ही जवानांना सुद्धा अग्निवीर करून टाकलं. हो, पेन्शन द्यायची नाहीये तुम्हाला, 4 बरस काम करू बाद में जाऊ. म्हणून आता पोलीस भरती सुद्धा कंत्राटी करायला हे निघाले होते. म्हणजे ज्यांनी आपली सुरक्षा करायची तो असुरक्षित नोकरीच्या बाबतीत पोलीस, मग गदारोळ उडाला. त्यामुळे त्या दोन्ही सगळ्या सरकारनं मागे घेतलेत आता कंत्राटी भरती. कशासाठी कंत्राटी भरती? आणि म्हणून कुठे आवश्यक आहे, कुठे अनावश्यक समज. रंग काढायचं आहे माझ्या हॉटेलला, तिथे मी कंत्राटच देणार ना, परमनंट नोकरी ठेवणार. पण जी लोक बँक ऑफ बरोडा नाव घेऊन बोलतोय, बँक ऑफ बरोडामध्ये 20 वर्ष कर्मचारी कॅज्युअल कर्मचारी आहे, कॅज्युअल. 20 वर्षापूर्वी हे कायदेही नव्हते बरं. आता जो कायदा जुना होता तो 100 कर्मचारी असतील तर कारखाना त्याच्यापेक्षा कमी असतील तर कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी लागत नाही. हा कायदा बदलून वरती आता नव्या सरकारनं 300 कर्मचारी असले तरी कंपनी बंद करायला सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणला. मग मला सांगा, कशाची शाश्वती देताय तुम्ही लोकांना? म्हणजे इंजिनियर झालेली मुलं, ग्रॅज्युएट झालेली मुलं, MBA केलेली मुलं वणवण भटकतायत, कुठेही परमनंट नाही, परमनंट नोकरीच नाही. आता असा प्रकार जिथं होतं सरकारी त्याच्यात बंद करून टाकलं. आरक्षणाच्या लढ्याच्या वेळी मला हा चिंता वाटते की एका बाजूला इतकं खाजगीकरण आहे, मग आरक्षण कुठे आहे असा प्रश्न आहे. आणि म्हणून कंत्राटी करण्याच्या बाबतीत माझ्याकडे मी सभागृहात आता इतकं बऱ्यापैकी जास्त बोललोय, मला वाटतं मग विस्तृत बोललोय. माझ्याकडे सगळं प्लॅन आहे, मी त्यांना दिलं. तुम्ही करायला तयार नाही आहात म्हणून सांगितलं तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट कुठे गेलं? जे सरकार आर्मीमध्ये जर कंत्राटी पद्धतीने आणत असतील तर त्या सरकारबद्दल इतरबद्दल काय बोलण्याची गरज आहे का? त्यांनी तो सांगितलं 45 लाख देणार आहेत. कोणाला 45 लाख देणार 4 वर्षात? त्याला 45 लाख रुपये केंद्र सरकार आणि आणखी 45. GR दाखवा मला, GR दाखवा. हे सगळं सांगतो तुम्हाला. हाच तर खरा प्रकार आहे ना. आयुष्यभर बघाशी मला वाटतं ताई बोलल्या, ते बोललेली कुठली गोष्ट खरी असते. तसंच हे मोदी साहेब 2014 पूर्वी जेवढं बोलले त्याच्यात जरा व्हिडिओ दाखवा, सगळ्या आर्काईव्हमध्ये मिळतील. GST पासून, आधार कार्डापासून कसा कडाडून विरोध होता आणि सरकारने त्याच गोष्टी कशा केल्या आणि दाबून घे. आणि म्हणून या सगळ्या संस्थांचा गैरवापर करून सगळं चालू आहे. लॉन्ड्री सुरू आहे. लॉन्ड्रीचं बाकी पुन्हा केव्हा तरी बोलेल, भाषणात बोलेल. पण आता तुम्ही हा प्रश्न माझ्या जिवाळ्याचा विचारला, पण तुम्हाला विसरूनपणे थोडंसं माहिती दिली, अधिकची माहिती दिली. उदय सामंतांनी जे पत्र दिलं होतं, 2 पत्र जे उदय सामंतांनी दिली होती, एका पत्रामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत म्हटलं आणि दुसऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाही आहेत. जे पत्र आहे त्या पत्रावर आमच्या खोट्या सह्या घेतल्या असा खुलासा उदय सामंतांनी काल यवतमाळमध्ये केला. कल्पना आहे, मला पत्रही नाही माहिती, कशा संदर्भात आहे तेही माहिती नाही. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, लबाडांचं जे असतं ना ते आता लांडग्याच्या अवतानाला जाऊ नये असं म्हणतात.
तसं ते यांचे आयुष्यात त्यांना एवढंच विचारतो, मी खरं कधी बोलतो एवढं विचारा. त्यातल्या प्रत्येकाला, बरं एक नाही, मी त्याच्यात आपण बरं भेदभाव पण नाही करणार, त्यातल्या प्रत्येकाला विचारतो, मी खरं कधी बोलता, एवढंच विचारा बस. यवतमाळ मधला विजेचा जो प्रश्न आहे एमएससीबीचा शेतकऱ्यांसाठी आणि रब्बी त्याचा हातात MSEB वीज वितरण तर हे फक्त 8 दिवसामध्ये 3 दिवस लाईट मिळते दिवसा. आता अदानी देईल ना, तो कोळसा पण आणायला तोच गेला होता ऑस्ट्रेलियाला. हे तर दुर्दैव आहे. त्या संदर्भात सुद्धा आमची मंडळी आंदोलन करतायत. शेतकऱ्यांसाठी करायचं काय? दरवाजा तुमच्या दरवाजे आलेत ना, आता उद्या येत आहेत, त्यांना विचारा वीज कधी देणार. मग पण केंद्र सरकारनं म्हटलं नाही 40% विजेचं उत्पादन आम्ही सोलरवरून केलेलं आहे. मग शेतकऱ्याला वीज काय मिळत तेच त्याला उत्तर द्या ना. मग शेतकऱ्याला वीज काय मिळत विचारा ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.